आज केले होते वेपर्स. आता कसे केले मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधीच सकाळी पाणी उकळायला ठेवलं, आता चुलीवरच करावं लागतं कारण आता गॅसचं तुम्हाला तर माहीतच आहे काही समस्या चालू आहे. त्याआधी तर पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये वेपर्स टाकले, छान असे शिजून घेतले. 80 ते 90% चांगले शिजून घ्यायचे. मग ते काढून घेतले एका चाळणीमध्ये, पाणी पूर्ण सुकून द्यायचं. मग टाकायला गार होतं, नाही तर चटका बसतो. एवढे सारे वेपर्स केले होते. त्याचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे, नक्की जाऊन बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल आणि सपोर्ट करा. छान असे कालचे सांडगे सुद्धा वाळले होते. आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग कपडे धुवायचे होते कारण वेपर्स करता करता खूप उशीर झाला होता. मग कपडे सुद्धा बाकी होते, एवढे सारे कपडे होते. आणि उशीर झाला तर एवढे सारे कपडे पडतात, खूपच लोड येतो. मग तेवढे सारे कपडे धुवून घेतले. त्यानंतर मग वेपरचे काही भांडे सुद्धा होते, ते सुद्धा घासायचे होते. मग कपडे भिजू घातले आणि मग त्यानंतर मग भांडे घासायला घेतले. तेवढे भांडे घासायचे होते. आता उन्हाळ का म्हणलं की खूप उशीर होतो कामाला, आणि उन्हाने तर खूपच त्रास होतो मला तर. त्यानंतर मग इथे आज दुपारी आले होते पाहुणे, त्यामुळे काही ब्लॉग शूट करणं झालंच नाही. संध्याकाळी डायरेक्ट भांडे घासायच्या टायमाला ब्लॉग शूट केला. इथंच कुरड्याचं दळायचं होतं, त्यामुळं काही यांचं चाललं दळायचं काम. पण पाऊस आल्यामुळं घरातच दळावं लागलं, आणि त्यामुळं काही कुठे काय मशीन लाव हे ॲडजस्ट होत नव्हतं. म्हणून इथं चाललं होतं तिघांचं लावायचं काम. इथे सगळं वाळून निघलं होतं, त्यामुळे मी सगळं डब्यामध्ये भरून ठेवून दिलं आणि तिघांचं चाललं होतं कुठे काय लावायचं हे चालूच होतं. कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करा. बाय बाय.